अधिक मासामध्ये विष्णू याग कधी करावा, का करावा, कसा करावा, कोणी करावा, खूप सारे प्रश्न आहेत. पण विष्णू याग तर करायचाच आहे. मग तुम्हाला या चॅनलवर आणि या व्हिडिओमध्ये संपूर्ण शेवटपर्यंत माहिती सांगणार आहे. त्यामुळं चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. कारण अशाच विविध माहिती जी आहे अधिक मासामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर नमस्कार मंडळी, पॉझिटिव्ह थिंकिंग या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. अधिक मास विष्णू याग कधी करावा, कसा करावा, कोणी करावा आणि महत्त्वाचं म्हणजे आणि त्याचे फायदे काय. तर अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास. आता हे पुरुषोत्तम मास असं नाव का पडलं असेल बरं? तर भगवान पुरुषोत्तमांनी ह्या अधिक मासाचा स्वीकार केला म्हणून याला पुरुषोत्तम मास असं सुद्धा म्हणतात. हा संपूर्ण महिना जो आहे भगवान विष्णूच्या उपासनेसाठी आणि अतिशय पवित्र मानला जातो. या काळात विष्णू याग किंवा पुरुषोत्तम याग कधी करावा याबद्दलची माहिती सांगणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये आणि विष्णू यागचे फायदे सुद्धा सांगणार आहे. तर अधिक मास सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत कोणत्याही शुभ दिवशी हा विष्णू याग जो आहे तुम्ही करू शकता. या महिन्यातील शुक्ल पक्ष किंवा मग पौर्णिमा किंवा एकादशी अशा दिवशी तुम्ही या तिथीला विष्णू याग करू शकता. तर अशा पद्धतीने विष्णू यागने होम हवन घरामध्ये केले की वातावरण प्रसन्न होतं, नकारात्मकता दूर जाते, सकारात्मकता येऊ लागते आणि ज्या काही तुमच्या आयुष्यामध्ये अडीअडचणी असतील, ज्या काही प्रॉब्लेम्स असतील, जे सुटत नाही आहे, गेले कित्येक दिवस तुम्ही प्रयत्न करत आहात, तर अशा पद्धतीने तुम्ही या अधिकाच्या महिन्यामध्ये विष्णू याग करून ते प्रश्न सोडवू शकता आणि भगवान श्रीहरीची, भगवान विष्णूची कृपा जी आहे तुमच्यावर प्राप्त करून घेऊ शकता. यागासाठी विशेष फलदायी मानले जातात. वेळ मुहूर्त कोणत्याही विशिष्ट तिथीला किंवा संपूर्ण मासामध्ये कधीही केलं विष्णू याग तरीसुद्धा चालतं. तथापि पूजेची अचूक वेळ तारीख निश्चित करण्यासाठी एखादं तुम्ही ही पूजा जी आहे, हे याग जे आहे तुम्ही स्वतः करण्यापेक्षा ब्राह्मणाकडून करून घेतलं तर ते अत्यंत अधिक फलदायी होतं आणि सोन्याहून पिवळं. मी तर तुम्हाला सांगेन की हे याग घरच्या घरी करण्यापेक्षा ब्राह्मणाकडून करून घ्या, हे तुम्हाला सोन्याहून पिवळं होईल. आणि जर तुम्हाला ते शक्य नसेल तर मग साधारणतः तुम्ही एखाद्या ज्योतिषाचा किंवा ब्राह्मणाचा सल्ला घेऊन सुद्धा करू शकता किंवा मग ह्या व्हिडिओमध्ये तशी माहिती देणारच आहे, त्या पद्धतीने केलं तरीसुद्धा चालेल. तर अधिक मास साक्षात भगवान विष्णूंना समर्पित आहे. या पवित्र विष्णू याग हा जो पवित्र विष्णू याग आहे हा शक्यतो म्हणजे विशिष्ट काळ म्हणजे अधिकाच्याच महिन्यामध्ये हा विष्णू याग केला जातो. कारण अत्यंत म्हणजे आपण इतर वेळेस जो विष्णू याग करू किंवा मग विष्णू याग केला असेल तर त्याच्या पटीने अधिकाच्या महिन्यात आपण विष्णू याग केला तर 100 पटीने आपल्याला जो आहे जास्त फळ मिळतं, जास्त लाभ मिळतात. पापाचे एक शालन होते, कौटुंबिक आरोग्य सुख समृद्धी लाभते, कुंडलीतील दोष दूर होतात, जर आध्यात्मिक प्रगती साधून मनोकामना पूर्ण होतात. एक म्हणजे अधिक मास आणि विष्णू याग. अधिक मास आणि विष्णू यागाचे महत्त्व आणि संपूर्ण माहिती. तर विष्णू याग जो आहे तर विष्णू यागाचे महत्त्व पाहूया खालीलप्रमाणे. आता हा अधिकाचा महिना जो आहे जवळजवळ 10 ते 12 दिवस उलटवून गेलेले आहे आणि हा अधिकाचा महिना जो आहे चालू आहे. तर अधिकाचा महिना संपण्या अगोदर तुम्ही हा विष्णू याग नक्की घरामध्ये करून घ्या. आणि आता एकादशीसुद्धा आहे आणि तुम्ही हा विष्णू याग करू शकता. आता प्रत्येक 3 वर्षांनी येणाऱ्या या अतिरिक्त महिन्याचे स्वामी भगवान विष्णू आहेत. याला पुरुषोत्तम मास, मलमास असेही म्हणतात. तर
महत्त्वाचं म्हणजे काय की आपण हे याग केलं तर भगवान विष्णूची जे सृष्टीचे लालन पालन करते आहेत त्यांची आपल्यावर कृपादृष्टी झाली तर आणखीन काय हवं. तर या महिन्यात नुसतं विष्णू यागच नाही तर तुम्ही हवी तेवढी जे आहे भगवान पुरुषोत्तमाची भगवान विष्णूची जी आहे सेवा करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करू शकता. आता या काळामध्ये केलेली पूजा 100 पटीने पुण्यफळ देते. यागाचा उद्देश विष्णू यागात विष्णू सहस्रनामाचे पठण, मंत्र जाप. विष्णू सहस्रनामसुद्धा तुम्ही रोज ऐकलं तरीसुद्धा चालेल किंवा वाचलं तरीसुद्धा चालेल. तर मंत्र जाप आणि हवन केले जाते. आणि तो जो हवनाचा म्हणजे ती जी हवनाची अग्नी असते ती संपूर्ण घराला आपल्या पवित्र करते. आणि मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही हे जे हवन आहे कुठेही न करता आपल्या स्वतःच्या घरामध्ये करा. त्यातून तुम्हाला सकारात्मक ऊर्जा आणि घरातली नकारात्मक ऊर्जा जी आहे नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा जी आहे निर्माण होते. विष्णू याग करण्याचे प्रमुख आणि मुख्य कारण पाहूया. तर इथे फायदे म्हणजे पापमुक्ती आणि दोष. जे आपण आपल्या नकळत जे पाप घडलेले असतात त्यातून सुद्धा आपली मुक्ती होते. आणि या यागाच्या प्रभावामुळे जात अज्ञात म्हणजे ज्ञात अज्ञात जे आहे आपण जे पाप केली आहेत पण आपल्याला ज्ञात नाही किंवा मग आपल्याकडून चुकून झालेले आहे त्यातून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते. तर या आणि कुंडलीतील महत्त्वाचं म्हणजे कुंडलीतील ग्रहदोष किंवा पितृदोष कमी होतात. आरोग्य सुधारते तसेच सर्व पापांतून मुक्ती मिळते. त्यातल्या त्यात आयुष्यातल्या अडचणी, त्यानंतर आपल्या जीवनातल्या अडचणी किंवा मग आणखीनही काही अडचणी असतील तर त्या सर्व अडचणीतून सुटका करणे म्हणजेच की मार्ग मिळवणे म्हणजेच की विष्णू याग करणे. तर आरोग्य व समृद्धी कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि आर्थिक समृद्धी प्राप्त करण्यासाठी हा जो विष्णू याग आहे तुम्ही या अधिक महिन्यामध्ये नक्की घरामध्ये याचा हवन करा. तुम्हाला खूप सुंदर फायदा जो आहे बघायला मिळणार आहे. त्यानंतर हा याग अत्यंत फलदायी मानला जातो. अडथळे दूर होतात. नोकरी, व्यवसाय किंवा जीवनातील अनेक अडचणी आपल्या जीवनात असतात. अनेक आपल्या जीवनात जे आहे दुविधा असतात ज्यातून आपल्याला कोणतेही मार्ग किंवा मग आपल्याला कुठले मार्ग दिसत नाही. जीवनात नेहमी अडथळे येतात, कार्यात अडथळे येतात. दूर होऊन हे सर्व जे आहेत विष्णू यागचा हवन केल्यानंतर सर्व जे अडचणी आहेत दूर होऊन कार्य तुमचे सिद्धीस जाते म्हणजे काय तर तुमचे सर्व कार्य जे आहे एका मागोमाग पूर्ण होण्यास सुरुवात होते. इतका हा मस्त असा मोठा हवन आहे. विष्णू याग म्हणजे काय साधी सोपी पूजा नाही तर मोठा हवन आहे. तर हा हवन तुम्ही ज्यावेळेस तुमच्या वास्तूमध्ये म्हणजे तुमच्या घरात करता तर त्या घरातून सगळी नकारात्मकता जाऊ लागते, सकारात्मकता येऊ लागते आणि सर्व तुमचे कामं सुधारतात. कोणी घरात आजारी असेल तर त्याची सुद्धा आजारपण कमी व्हायला मदत होते. तर अधिक मास विष्णू याग कोणी करावा तर सगळेच करू शकतात. स्त्री, पुरुष, जोडी किंवा मग अविवाहित, विवाहित कोणीही करू शकतं. फक्त अधिक मासामध्ये विष्णू याग करताना आचरण आणि व्यचरण शुद्ध ठेवायचं म्हणजेच की मन शुद्ध ठेवायचं. त्यानंतर तामसिक भोजन करायचं नाही. त्या दिवशी कांदा लसूण खायचा नाही. ज्यावेळेस आपल्या घरामध्ये पूजा होते तर वादविवाद करायचा नाही, कोणाला दुखवायचं नाही. ही जे आपल्याला इतक्या जे आपले नियम आहेत इतके आपल्याला पाळायला गरजेचे आहे. कोणतीही व्यक्ती करू शकते. कुटुंबातील यजमान किंवा मग आपल्या घरातील कोणीही स्त्री पुरुष हा यज्ञ जो आहे किंवा हा जो याग आहे करू शकतात. सुख, समृद्धी, आरोग्य आणि मनोकामना पूर्तीसाठी करू शकतात. हा याग मुख्यत्वे पुढील व्यक्तींसाठी अत्यंत फलदायी मानला जातो. कौटुंबिक कल्याणासाठी, ज्यांना घरातील सदस्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी, कौटुंबिक सौख्य आणि शांती हवी असेल की नेहमीच तुमच्या घरामध्ये चिडचिड होत आहे, नेहमीच भांडण होत आहे, नेहमीच आजारपण येत आहे, नेहमीच काही ना काही छोट्या मोठ्या कारणावरून वादविवाद होत आहेत, तर हा यज्ञ जो आहे, हा जो याग आहे तुम्ही ह्या अधिक मासामध्ये नक्की करा. कारण तुम्ही जर आत्ता ह्या अधिक मासामध्ये हा यज्ञ केला नाही तर पुढचे 3 वर्ष जे आहे तुम्हाला परत याचा जो आहे योग नाही आहे किंवा मग ही जी आहे दुर्मिळ योग परत नाही आहे. तर
कार्यसिद्धीसाठी, व्यवसाय वाढीसाठी, नोकरीत प्रगती किंवा आयुष्यातील अडथळे. जसं की मी अगोदरसुद्धा सांगितलं, आयुष्यातील अडथळेच आपल्याला सगळीकडे अडवत असतात. त्यामुळं हा यज्ञ करा, मनोभावे करा, शुद्ध मनाने करा, शुद्ध आचरणाने करा. दोष निवारणसुद्धा होतात. पत्रिकेतील ग्रहदोष, पितृदोष दूर करण्यासाठी विष्णू यागाची जी आहे वैशिष्ट्य कालावधी, हा याग गुरुवारी किंवा मग एकादशीला, पौर्णिमेला करू शकतात. आता पौर्णिमा आहे, एकादश आहे किंवा मग अधिक महिन्यामध्ये सगळेच वार जे आहे विष्णूंचेच आहेत, तर तुम्ही कुठल्याही वारी करू शकता. पण जर तुम्ही गुरुवारी कराल तर उत्तम आहे, पौर्णिमेला कराल तरी उत्तम आहे, पण एकादशीला कराल तर अतिउत्तम आहे. त्यामुळं आणि हा जो याग आहे तुम्ही ब्राह्मणाच्या हाताने कराल तर सोन्याहून पिवळं. जसं की मी अगोदरसुद्धा सांगितलं, घरच्या घरी हा याग करणं सोपं नाही आहे, कारण हा याग भरपूर मोठा आहे आणि कुठलाही याग व्यवस्थित झाला की तो वास्तूला छान पद्धतीने जो आहे फळ देतो. तर अधिक मास कारण पुरुषोत्तम मास करणे अत्यंत श्रेष्ठ आहे. हे जे पुरुषोत्तम मास चालू आहे खूप श्रेष्ठ आहे. आता ह्याची मुख्य विधी, तर यात भगवान विष्णूंचे 1000 नामांचे जे आहे किंवा 1250 वेळा पठण आणि दशांश हवन केले जाते. म्हणजे भगवान विष्णूचे 1000 नाव घेणं आपल्याच्याने शक्य आहे का सांगा बरं. पण ह्या यागामध्ये ते जे नाव आहेत ते घेतले जाते. जर ब्राह्मणाकडून तुम्ही करून घ्याल ना तर उत्तम, नाही तर अतिउत्तम आहे. त्यामुळं तुम्ही हवं तर हा याग जो आहे घरच्या घरी करण्यापेक्षा तुम्ही नक्कीच ब्राह्मणाकडून करून घेऊ शकता. तर आता एकादशसुद्धा आहे पुढे आणि हवं त्या दिवशी तुम्ही करू शकता. फक्त अधिक मास संपण्या अगोदर हा जो याग आहे तुम्ही करून घ्या. आता आपण विष्णू यागाचे जे आहे फायदे जाणून घेऊया. म्हणजे विष्णू याग जो वेळेस आपण करू तर आपल्याला काय काय फायदे होऊ शकतात हे सुद्धा पाहूया. भगवान श्रीहरी म्हणजेच भगवान विष्णूंच्या कृपेसाठी, संरक्षणासाठी केला जाणारा हा विष्णू याग. हा विष्णू याग साधासुद्धा याग नसून भरपूर मोठा याग आहे. 3 वर्षांनी एकदा येतो आणि दुर्लभ हा योग आहे, दुर्मिळ हा योग आहे. हा पर्वकाळ अजिबात गमावू नका. हा एक अत्यंत प्रभावी वैदिक विधी आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस कुठल्याही मोठे यज्ञ असतात त्यापेक्षाही हा जो विष्णू याग आहे हा भरपूर मोठा आहे. या यागामुळं घरात सुख, समृद्धी, शांतता तर नांदतेच, पण आरोग्य सुधारते, मानसिक ताण कमी होतो, शारीरिकसुद्धा तब्येत चांगली होते. त्यातल्या त्यात काही अडथळे असतील, काही अडचणी असतील, काही दुविधा असतील, ग्रहदोष असतील, पितृदोष असतील, बरंच आणखीन काही असेल तर हे सर्वसुद्धा नष्ट होऊ लागतं आणि हे सर्व नष्ट होऊन आपल्याला सर्व कार्यामध्ये यश मिळू लागतं. आध्यात्मिक रीती किंवा आध्यात्मिक प्रगती होते. विष्णू यागाचे मुख्य आणि त्यातल्या त्यात मुख्य आणि जे आहे फायदे खालीलप्रमाणे. आता मी तुम्हाला एकदम हे जे मी आत्तापर्यंत तुम्हाला हे जे फायदे सांगितले किंवा हे जे तुम्हाला आत्तापर्यंत मी फळप्राप्ती हे तर मी नॉर्मली सांगितले, पण हे मुख्य आपण जाणून घेऊया. तर आरोग्य आणि दीर्घायुष्य, म्हणजे ज्यांचं आरोग्य फार काळ म्हणजे व्यवस्थित राहत नाही, सारखं दुःख वगैरे असतं, तर त्यांचंसुद्धा आरोग्य सुधारतं. विधीमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते. मंत्रोच्चार जसे जसे होतात ह्या यागामध्ये, जसे जसे आपल्या कानावर ते मंत्रोच्चार पडायला लागतात, त्यामुळे त्या यज्ञातील धुरामुळे आपल्या घरामध्ये जितकी काही नकारात्मकता असेल ती जी आहे नष्ट होऊन, ती नकारात्मक ऊर्जा जी आहे नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा यायला लागते. ही काय साधासुद्धा याग आहे का सांगा बरं. हा जो याग आहे इतका मोठा याग आहे की यामुळे संपूर्ण नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता येऊ लागते, सुख समृद्धी वाढते, धनलाभ, आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात, दूर होतात आणि उत्पन्नाचे मार्ग जे आहेत खुले होतात. आता घरात हा यज्ञ करणे म्हणजेच हा जो यज्ञ आहे घरात धनधान्य टिकून राहते, समृद्धी टिकून राहते. आणि काही बरेच जण असे असतात की हा जो यज्ञ आहे मंदिरामध्ये करतात, पण मी तर तुम्हाला सांगेन की हा जो यज्ञ आहे घरामध्ये करा, तुमच्या वास्तूमध्ये करा. आणि हा यज्ञ झाल्यावर तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहाल की तुमच्या वास्तूला किती चांगला फायदा होत आहे. तर अडथळ्यांचे निवारण, कुंडलीतील वाईट ग्रहदोष, विशेषतः गुरु, चंद्र आणि राहूशी जे आहे आपले संबंधित दूर होण्यास
राहूशी जे आहे आपले संबंधित दूर होण्यास मदत होते आणि कौटुंबिक शांतता, कुटुंबातील जी आहे शांतता वाढू लागते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अडचणी दूर होऊ लागतात. सदस्यांमधील प्रेम वाढते, सामंजस्यपणा वाढते. म्हणजे ज्या घरामधल्या सदस्यांना एकमेकाप्रती तिरस्कार असतो किंवा तिरस्कार होत आहे तो संपूर्ण संपून, तर ह्या जो तिरस्कार संपून त्यामध्ये समंजसपणा आणि एकमेकामध्ये प्रेम जे आहे वाढू लागतं. शत्रू व संकटापासून रक्षण करतात विष्णुदेव. विष्णू हे जगाचे पालनकर्ता आहेत आणि ते सगळ्यांचे संरक्षण करतात, पण आपल्याला सर्व संकटांपासून तेच वाचवतात आणि तेच आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. त्यामुळं हा जो याग आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करा. मी भरपूर वेळेस तुम्हाला सांगत आहे की तुम्ही हा याग जो आहे नक्की करा. शत्रूंचा नाश होतो आणि संकटांपासून रक्षण मिळते. तर असा हा प्रभावी जो आहे विष्णू याग आहे. आध्यात्मिक प्रगती तर होतेच, पण आणखीन बऱ्याचशा प्रगती जी आहे ह्या यागामुळं व्हायला लागतात. सिद्धी होते आणि भक्तांमध्ये जे आहे जी निराशा असते ना, भक्तांमध्ये परोपकार व नैतिकचे गुण येतात. निराशा जी आहे कमी होते. आपण ज्यावेळेस आपण निराश झालेला असतो किंवा हताश झालेला असतो, ज्यावेळेस ह्या यागातले शब्द आपल्या कानावर पडतात त्यावेळेस आपल्याला एक नवीन जी आहे अनुभूती होते आणि आपण नवीन जे आहे नवीन सुरुवात करायला लागतो. यामुळे विष्णू उपासनेचे अंतिम फल मोक्षप्राप्ती मानले आहे. म्हणजे विष्णूंची सेवा काही सोपी सेवा नाही आहे. विष्णुदेव हे जगताचे पालनकर्ता आहेत आणि या दुर्मिळ योगात तुम्ही विष्णू याग हवन नक्की करा. खूप सुंदर फायदा पाहायला मिळालेला आहे आणि तुम्हाला सुद्धा खूप सुंदर फायदा होईल. आणि ज्यावेळेस तुम्ही विष्णू याग करून होईल तुमचा आणि त्यावेळेस तुम्हाला काही तुमच्या घरामध्ये बदल दिसत असतील ना, तर मला नंतर नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला काय फायदा झाला आहे. चला भेटूया परत अशाच एका सुंदर माहितीसोबत. पण हा जो अधिक मास आहे हा संपे अगोदर तुम्ही हा विष्णू याग जो आहे एकदा घरामध्ये नक्की करा. चला भेटूयात अशाच एका सुंदर माहितीसोबत. जर तुम्हाला संपूर्ण माहिती माझी आवडली असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. ही माहिती तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा ज्यांना माहीतच नाही की विष्णू याग काय आहे आणि त्याबद्दल आपल्याला काय फायदे होऊ शकतात, कधी करायचा, कसा करायचा हे जर त्यांना माहितीच नसेल तर त्यांना ही जी माझी माहिती आहे, हा जो माझा व्हिडिओ आहे त्यांना जास्तीत जास्त नक्की शेअर करा. चला भेटूया परत अशाच एका माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.